नमस्कार रसिको. आज मी तुम्हाला माझ्या जुन्या कविता दिवसामध्ये घेऊन जातो. 2003मध्ये माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला होता, गाणे दिवाणे. आज याला आता 20-22 वर्षे झालीत आणि यातल्या कविता लिहून तर अजून जास्त दिवस झालेले आहेत. तर एक 25 वर्षापूर्वीचा माझ्यातल्या कवीने कशा कशा कविता लिहिल्या होत्या त्याची आठवण या रोमॅन्टिक कविता सादरीकरणामध्ये तुम्हाला मी देऊ इच्छितो. तर या कविता भावकविता, सगळ्यांच्या मनामध्ये असे भावना असतात. तर कवी सगळ्यांच्या भावना आपल्या कवितेमधून मांडत असतो. तशीच ही भावकविता तुम्हाला नक्की आवडेल. शीर्षक आहे, तू अशी जाऊ नको. तू अशी नकोस जाऊ ग, न पाहता माझ्याकडे. तू अशी नकोस जाऊ ग, न पाहता माझ्याकडे. आहे समोर मी तुझ्या, आहे समोर मी तुझ्या. बघ एकदा माझ्याकडे, बघ एकदा माझ्याकडे. तू देखणी सखी साजणी, तू देखणी सखी साजणी. पाहू दे सुंदर रूप हे. तू देखणी सखी साजणी, पाहू दे सुंदर रूप हे. होऊ नकोस कठोर तू, बघ हसुनी माझ्याकडे. होऊ नकोस कठोर तू, बघ हसुनी माझ्याकडे. नयनी तुझ्या पाहिले, नयनी तुझ्या पाहिले. मुग्ध भाव लाजरे, नयनी तुझ्या पाहिले. मुग्ध भाव लाजरे. यावे तुझ्या ओठावरी, एक प्रीतगीत साजरे. यावे तुझ्या ओठावरी, एक प्रीतगीत साजरे. तू अशी नकोस जाऊ ग, न पाहता माझ्याकडे. आहे समोर मी तुझ्या, बघ एकदा माझ्याकडे. बघ एकदा माझ्याकडे. असं हे रोमॅन्टिक कविता प्रत्येक प्रेमी जीवाच्या मनामध्ये असते. आपली भावना या माझ्या कवितेतून कशी वाटली जरूर कळवा. दुसरी कविता, लावीशी दिवा तू. लावीशी दिवा तू या मंद सांजवेळी. लावीशी दिवा तू या मंद सांजवेळी. स्निग्ध प्रकाश ज्योतीत उजळो प्रीत आपली, उजळो प्रीत आपली. समर्पणाची भावना या कवितेमध्ये आहे. शांत शांत समयी, शांत शांत समयी. असशी तू एकटी, मंद जळतसे उदबत्ती आठवणीची. मंद जळतसे उदबत्ती आठवणीची. उभी तू दारी, उभी तू दारी. आठव माझा करी, उभी तू दारी. आठव माझा करी. व्हावे भेट लवकरी, व्हावी भेट लवकरी. ओढ तुझ्या अंतरी, ओढ तुझ्या अंतरी. नागमोडी रस्त्याकडे त्या, नागमोडी रस्त्याकडे त्या. नजर का लावीशी, नागमोडी रस्त्याकडे त्या. नजर का लावीशी. निघालो मी तुझ्याकडे, निघालो मी तुझ्याकडे. आता घालू नकोस साकडे, आता घालू नकोस साकडे. लावीशी दिवा तू या मंद सांजवेळी. स्निग्ध प्रकाश ज्योतीत प्रीत उजळो आपली, प्रीत उजळो आपली. या दोन भावकविता कशा वाटल्या आपले अभिप्राय जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीलाही हे व्हिडिओ शेअर करत चला. त्यांना आवडल्यास ते सबस्क्राईब करतील चॅनलला. तुम्ही आठवण द्या. काव्य शुभेच्छा, स्वर शुभेच्छा. नमस्कार.